तर ज्या ठिकाणाहून समर्थनं पॅराग्लायडिंग केलं त्या हॅरिसन फॉली इथून वाईमध्ये जाण्यासाठी वाहतूक कोंडी असेल तर 1.5 ते 2 तास लागतात. एरवी 15 ते 20 मिनिटात हा प्रवास होतो. कसा होता हा प्रवास आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी. महाबळेश्वर म्हटलं की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र एकेरी मार्गामुळे या परिसरातील लोकांना मोठी पर्यटकांची दैना होताना पाहायला मिळते. अशाच या दैनेमध्ये एक विद्यार्थी अडकला आणि त्याची काय अवस्था झाली, त्याला पॅराग्लायडिंग मार्फत या घाटातून कशा पद्धतीनं जावं लागलं त्याचं आपण प्रात्यक्षिक दाखवणार आहोत. आपण पाहणार आहोत की तो या घाटामधल्या वाहतुकीमध्ये कशा पद्धतीने अडकला आणि त्याला त्याच्या परीक्षेसाठी या ठिकाणाहून पॅराग्लायडिंग करत परीक्षा केंद्रावरती जावं लागलं. आपण आता या घाटातूनच खाली उतरणार आहोत. चला तर तुम्ही आमच्यासोबत. NH 139 हा जो महामार्ग आहे तो म्हणजे वाई म्हणजे सुरूर ते कुमरोशी म्हणून एक गाव आहे, त्या गावापर्यंत. हा कुमरोशी जे गाव आहे ते आपण आंबेनळी घाट म्हणतो त्या मार्गापर्यंत जातो. हा जो 139 महामार्ग आहे तो महामार्ग अलीकडच्या काळात मंजूर झाला आणि या रस्त्याला जवळपास मंजुरी होऊन खूप वर्ष झाली. मात्र आजपर्यंत या घाटाचं रुंदीकरण करण्यात आलं नव्हतं, काम सुरू करण्यात आलं नव्हतं. आणि ज्या वेळेला या परिसरामध्ये सुट्ट्यांचा कालावधी असतो त्यावेळेला या घाटामध्ये अक्षरशः वाईट परिस्थिती या पर्यटकांची होत असते. मात्र याच वाहतुकीमध्ये या परिसरात राहणाऱ्या लोकांनाही त्याचा स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, जसं की या विद्यार्थ्यांनी त्रास सहन केला. आपण जवळपास घाट उतरून आलेलो आहे. या घाटामधून आता जरी आत्ता वाहतूक जरी कमी असली तरी मात्र ज्या वेळेला एखादा अपघात होतो त्यावेळेला मात्र अतिशय वाईट परिस्थिती असते. जवळपास 15-15 किलोमीटरच्या रांगा दोन्ही बाजूला अनुभवायला लोकांना लागतात आणि त्याचा त्रास हा पर्यटकांसह इथल्या स्थानिकांना भोगावा लागतो.